आज मे 11 पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड मतदारसंघाच्या शिरता, बाळापूर, आंबेघर, सुकसाले, सुतारपाडा, कारटीपाडा या विभागात पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माननीय राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार आणि मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रचार करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झालेला पाहायला मिळाला। लोकसभा निवडणुकीत श्री राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार यांच्या प्रचारासाठी उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात सुद्धा जनता एकत्रित येऊन प्रचार करताना पाहायला मिळाली आणि मतदारांकडून निवडणूक प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आजच्या प्रचार दौऱ्यात या विभागातील सर्व बहुजन विकास आघाडीचे आजी, माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ता, मान्यवर, स्थानिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। बहुजन विकास आघाडीचे कर्तव्यदक्ष उमेदवार श्री राजेश पाटील यांना गाव पाड्यातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रचारामध्ये शिट्टीचा आवाज घुमत होता। पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची शिट्टी एक धैर्य व भरघोस मताने वाजणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसत आहे। आज मे 11 पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड मतदारसंघाच्या शिरता, बाळापूर, आंबेघर, सुकसाले, सुतारपाडा, कारटीपाडा या विभागात पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माननीय राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार आणि मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रचार करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झालेला पाहायला मिळाला। लोकसभा निवडणुकीत श्री राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार यांच्या प्रचारासाठी उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात सुद्धा जनता एकत्रित येऊन प्रचार करताना पाहायला मिळाली आणि मतदारांकडून निवडणूक प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आजच्या प्रचार दौऱ्यात या विभागातील सर्व बहुजन विकास आघाडीचे आजी, माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ता, मान्यवर, स्थानिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। बहुजन विकास आघाडीचे कर्तव्यदक्ष उमेदवार श्री राजेश पाटील यांना गाव पाड्यातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रचारामध्ये शिट्टीचा आवाज घुमत होता। पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची शिट्टी एक धैर्य व भरघोस मताने वाजणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसत आहे। आपल्याकडं आप्पा किती बहुजन विकासाचे आप्पा साहेब आलेले आहेत, तरी याच्या मागच्या काळात सुद्धा आपण त्यांना बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीने आत्ताही आम्ही निश्चित सांगू इच्छितो की आपला हा विकास ठरलेला आहे। हे आजच तुम्हाला सांगतो की आपला उमेदवार हा विजय झाल्यात जमा आहे, कारण या भागाचा विकास जर करायचा असेल तर सिटीशिवाय पर्याय नाही हे इथल्या जनतेला कळून चुकलेलं आहे। तरी आपला विजय नक्कीच होईल एवढे बोलून माझी 2 शब्द संपतो। अजून कोण बोलतो? मी आपले लोकनेते आदरणीय आपले कुटुंब प्रमुख आप्पांना विनंती करतो की आलेल्या तरुणांना आपलं मार्गदर्शन करावं। आज या धावत्या भेटीच्या वेळी या विभागातील सर्व वेगवेगळ्या पाड्यावरून जमलेले सगळे मान्यवर, आपले तालुका अध्यक्ष, गावाचे अध्यक्ष, आपले सगळे सन्माननीय कार्यकर्ते बंधूंनो, मनापासून आनंद वाटतोय। आज फिरतोय ठिकठिकाणी, अशाच प्रकारे भेटीगाठी होत आहेत। चांगल्या पद्धतीने सगळेजण विश्वास देत आहेत का आपण मेहनत करू, आपली शेती निवडून आणू आणि मोखाडा, खोडाळा किंवा संपूर्ण आदिवासी विभागाचा जो विकास करायचा असेल तर आपली शेतीच पाहिजे। त्या हिशोबाने जो विश्वास देतात तुम्ही त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार। एक खात्री देतो का चांगल्या प्रकारे आपण या संपूर्ण आदिवासी परिसराचा पाण्याचा प्रश्न असेल, जाण्या येण्याचा प्रश्न असेल, इकडे सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास, या सगळ्याच गोष्टींनी आपण सगळे एकत्र राहून आपल्या विभागाचा विकास करू, त्याच्याबद्दल खात्री बाळगा। राजेश पाटील अगोदर आपण जनरल जागेवर म्हणजे
ओपन जागा होती त्याच्यावरून एक आदिवासी तरुण सभापती म्हणून निवडून आणला. सगळ्यांना म्हणजे सगळ्यात तरुण महाराष्ट्रातला सभापती केला. आज विधानसभेमध्ये 4.5 वर्ष काम करत असताना बोईसर विभागातले कोण पण तुमच्या नात्यागोत्यातले असतील त्यांना विचारा. राजेश पाटीलने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि धावणारा सगळ्या ठिकाणी अगदी शांतपणे बोलणारा असा उमेदवार आहे. जास्तीत जास्त जोर मारा एवढी सगळ्यांना विनंती करतो मी. आणि तुमच्या हातामध्ये निवडून कोणाला आणायचं ते असते. कार्यकर्ते जेवढे जोरात, माझा अनुभव आहे, नेते आपल्याकडे कोण नसले तरी कार्यकर्ते जोरात असले तर कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण काही जिंकू शकतो. सगळ्यांना विनंती, जोर मारा. 20 तारखेपर्यंत आपल्याला घर टू घर, पाडा टू पाडा नाही तर घर टू घर फिरून आपल्या उमेदवाराची माहिती द्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.